त्याला महत्व कळतं तेच. आणि म्हणून संजयाचं कौतुक ज्ञानोबा करतात. सगळ्या या गीतेचं सार सांगितलंय संजयाने शेवटच्या श्लोकात, जो आपण सुरुवातीला म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. माऊलीने कौतुक करताना संजयाचं असं म्हटलंय की अरे हा श्लोक म्हणजे सामान्य श्लोक नाही आहे. एवं भारताचा आवाका अणोनी श्लोका एका संजय कुरुनायका दिधला हती. भारताचा आवाका एका श्लोका अणुनिया. संपूर्ण महाभारताच्या 1,00,000 श्लोकाचं सार एका श्लोकामध्ये संजय बोलतात. म्हणून संपूर्ण गीता रोज वाचावी. ज्याला सगळी गीता वाचायला वेळ नाही त्यांनी कमीत कमी 18वा अध्याय रोज वाचावा. आणि ज्याला 18वा अध्याय वाचायलाही वेळ नाही त्याने फक्त एवढा एक श्लोक रोज म्हणावा. संपूर्ण महाभारत वाचल्याचं पुण्य त्याला रोज मिळतं असं शास्त्र सांगतं. अर्थात पण ज्याला सवड नाही त्याच्याबद्दल चाललंय. एवढाच एक म्हणावा दिवसभर रिकामा बसावं असं नाही. ज्याला दिवसभर वेळ आहे त्यांनी सबंध गीता वाचलीच पाहिजे. पण ज्याला 2 मिनिटाचीही फुरसत नाही त्याला कमीत कमी म्हणून एवढा मधला मार्ग काढून दिला. एवढा एक श्लोक म्हणा, यत्र योगेश्वर कृष्ण. संजयाला गीतेचं महात्म्य कळत होतं, महत्व कळत होतं. भगवत मुखातून प्रकट झालेला विचार हा मानवी जीवनाकरता किती महत्वाचा असतो हे संजयाला माहिती होतं. आणि म्हणून व्यास महर्षींनी धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी न देता संजयाला दिव्य दृष्टी दिली. त्याला सांगितलं तू पहा. आणखीन एक भूमिका आहे. याचं कारण असं आहे की हा जो गीतेचा संदेश आहे, गीतेचं तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान ऐकण्याकरता ग्रहण करण्याकरता बुद्धीची एक ताकद लागत असते. म्हणून तर भगवंतांनी 15व्या अध्यायाच्या शेवटी हे स्पष्ट म्हटलंय, इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे कुणाला कळतं? एतद् बुद्ध्वा, कुणाला? बुद्धिमान स्यात्. आणि मग कृतकृत्यश्च. बुद्धिमानाला, एखाद्या बुद्धिमानाला हे गुह्य तत्वज्ञान कळतं. हे सोपं नाही. म्हणून हे कुणाला सांगावं, सांगू नये याचा निर्देश 18व्या अध्यायामध्ये आला. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रू. हे का बोललेत भगवान? अर्जुना, हे कुणाला सांगावं कुणाला सांगू नयेत याचे नियम आहेत. गुह्य तत्वज्ञान, गुह्य पदार्थ अशी उघड्यावर नाही बोलता येत. कारण ते गुह्य आहे, जीवनाचं कल्याण करणार आहे. तुम्ही उघड्यावर ते मांडायला लागला की त्याचं महात्म्य कमी होतं. त्याच्यात ते सहज मिळायला लागलं की त्याची किंमत कमी होते. व्यवहारामध्ये सुद्धा जी वस्तू सहज उपलब्ध होते तिला किंमत नसते. कष्टानं मिळालेल्या पदार्थाला जेवढी किंमत मनुष्य देतो तेवढी सहज मिळालेल्या पदार्थाला देत नाही. आपण पहा व्यवहारामध्ये, अहो एखादा कंगवा घरात नाही म्हणून बाजारात गेलो 50 रुपये देऊन कंगवा आणला ना तर तो कंगवा जागेवर ठेवला जातो. पण जो कंगवा टूथपेस्टवर फुकट मिळतो तो कुठं पडलेला असतो बघा. तो कुठेही पडलेला असतो. का? फुकट आहे ना, किंमत नाही. वस्तू फुकट मिळाली की त्याची किंमत नाही. म्हणून तत्वज्ञान फुकट वाटायचं नाही, त्याला महत्व आहे. म्हणून हे बुद्धिमानाला कळेल. हे बुद्धिमानालाच सांगत जा. इदंते ना तपस्काय, ज्यांनी तप केलेलं नाही, ना भक्ताय कदाचन, ज्याची गुरुचरणावरती भगवत चरणावरती श्रद्धा नाही. जो गुरु भक्ती ढिला, ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं, अशा ढिल्या माणसाला हे सांगतात. पार्वतीला दिलं नाही. रामायणात कथा आहे. रामचंद्र प्रभू सीता मातोश्रींचं अपहरण झाल्यानंतर वेड्यासारखे वागायला लागले. कुठे याला विचार, कुठं झाडाला विचार, कुठं दगडाला विचार, माझी सीता कुठे? अरे दगड सांगेल काय तुम्हाला तुमची सीता कुठे? दगड बोलतो काय? असे हिंडत असताना दंडकारण्यामधून एके दिवशी पार्वतीने भगवान शंकरांना असा प्रश्न विचारला. रामायणात कथा आहे की अहो तुम्ही रोज दिवसातले 24 तासापैकी 23 तास समाधी लावून बसता, 1 तास कुठंतरी व्युत्थान दशेवर असता.
इतका वेळ तुमचा भगवत चिंतनामध्ये जातो असं तुम्ही म्हणता, मी चिंतन करतो. कुणाचं चिंतन करता? कुणाचं ध्यान लावून बसता? भगवान शंकर हसले आणि त्याला म्हणाले, तुला काय सांगू आता मी कुणाचं ध्यान करतो ते? नाही, सांगा तरी कुणाचं ध्यान लावता तुम्ही? भगवान शंकरांनी दाखवलं, हे बघ, हे जे फिरतात ना, निळ्या रंगाचे दिसतात, दगडाला विचारतात, झाडाला विचारतात माझी बायको कुठे आहे म्हणून, त्यांचं ध्यान करतो मी. ते माझं दैवत आहे, ते माझं उपास्य आहे. त्या रामाचं ध्यान करतो मी. पार्वती माता म्हणाली, ज्याला दगड बोलत नाही हेही कळत नाही त्याचं ध्यान तुम्ही करता? अरे हा तर माणूस आहे, 2 हात 2 पाय सगळं माणसासारखं दिसतंय ना, माणसाचं ध्यान तुम्ही करता? अरे तुम्ही आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, तुम्ही सगळ्याची गुरु आणि तुम्ही या माणसाचं ध्यान करता? भगवान म्हणाले, पार्वती तो माणूस नाही, ते साक्षात परब्रह्म आहे, माणूस नाही तो. पार्वती म्हणाले, काय बोलता तुम्ही? आईसाहेब म्हणाले, काय बोलता तुम्ही? अहो माणसासारखा माणूस आहे आणि त्याचं ध्यान करता तुम्ही? भगवान शंकर म्हणाले, तो माणूस नाही, तुला कल्पना नाही. पार्वती माता म्हणाली, कल्पना नाही म्हणताना ठीक आहे, समजा मी तुमच्या या परब्रह्माला फसवलं तर मला काय द्याल? माणसासारखा माणूस आणि बुद्धिभ्रष्ट करायला किती वेळ लागते त्याचे, मी फसवून येते, काय द्याल? भगवान शंकर म्हणाले, तू जर यांना फसवलंस तर उद्यापासून यांचं ध्यान बंद, त्यांचं ध्यान मी करणार नाही, तुझं ध्यान करेन. पार्वती माता म्हणाली, बघा बघा, नाही दिला शब्द. पार्वती माता निघणार तेवढ्यात भगवान शंकर म्हणाले, पार्वती तुला जाता जाता एक सल्ला देऊ का? म्हणे काय? भगवान शंकर म्हणाले, अजूनही माझं ऐक, त्यांना फसवण्याच्या भानगडीत पडू नकोस, ते परब्रह्म आहे, नंतर अडचणीत येशील, मी तुला प्रामाणिकपणानं सांगतोय, तू त्यांच्या नादाला लागू नकोस. पार्वती माता म्हणाली, काय नाही हो, तुम्हाला भीती वाटते आता की तुमच्या उपास्य दैवताला मी फसवेन, भीती वाटते तुम्हाला म्हणून जाऊ देत नाही. भगवान शंकर म्हणाले, जा. पार्वती माता साक्षात माया, रामचंद्र प्रभू अरण्यामधून हिंडत होते, माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे, आणि त्याच वेळेला पार्वती माता सीतेच्या रूपामध्ये रामासमोर प्रकट. आता मायेला रूप कोणतं घ्यावं हे कोण सांगणार? कोणाचंही हुबेहूब रूप माया घेऊ शकते. सीतेच्या रूपामध्ये पार्वती माता प्रकट झाली. पार्वती माता उजव्या बाजूला दिसली की रामाने डावीकडे बघा, म्हणून ती सीता परत डावीकडे दिसली की रामाने उजवीकडे बघा. ती समोर दिसली की वर बघावं, वर दिसायला लागली की मागे फिरून बघावं. रामचंद्र प्रभू बघेच ना तिच्याकडे. इंद्र फसला, ब्रह्मदेव फसले, नाही जवळ राहणारा लक्ष्मण फसला आणि लक्ष्मणाने रामचंद्राला सांगितलं, दादा अहो वहिनी 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 म्हणता, ही काय समोर वहिनी आहे? रामचंद्र प्रभू रागावले. भावार्थ रामायणामध्ये असं वर्णन आहे. रामचंद्र प्रभू रागावले आणि लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा तू या भानगडीत पडू नकोस, हे काय चाललंय तुला माहिती नाही ना, मध्ये मध्ये तोंड घालू नको, बोलू नको. लक्ष्मण म्हणाला, अहो पण समोर वहिनी असताना तुम्ही इकडे बघ तिकडे बघ करता आणि सीता कुठे गेली, सीता कुठे गेली रडता, अरे समोर बायको आहे ना. रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला मारलं असं वर्णन नाथ महाराज करतात. तू ह्याच्यामध्ये आता जर तू बोलशील तर अजून मार खाशील. लक्ष्मण म्हणाला, मरे ना, मला काय करायचंय, तुम्ही जाणेन, तुमची बायको जाणे, मला काय करायचंय. सगळे फसले पण रामचंद्र प्रभू फसले. शेवटी पार्वती, सीतेच्या रूपातल्या पार्वतीने रामाच्या हाताला धरलं आणि सांगितलं, ही काय मी तुमची सीता तुमच्या समोर आहे, ही सीता मी तुमच्या समोर आहे. तुम्ही असं कसं म्हणता माझी सीता कुठे गेली म्हणून कुणाला विचारता, ही मी तुमच्या समोर आहे, बघा माझ्याकडे. मी फक्त तुमची परीक्षा घ्यावी, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे बघण्याकरता 2 मिनिटं गुप्त झाले, नजरेआड झाली, की खरंच माझ्या विरहाने तुम्हाला काय त्रास होतो हे मला बघायचं होतं. मला पटलं आता की माझ्या विरहाने तुम्हाला वेळ लागतं, तुमचं खरं प्रेम माझ्यावर आहे हे मला पटलंय, आता चला. हे ऐकल्यानंतर रामचंद्र प्रभूने हात जोडले आणि सांगितलं, आई कशा करता माझी परीक्षा घेता, काय मी तुम्हाला तुमचं घोडं मारलंय, कशा करता माझ्या रस्त्यात आडवे येता.
लक्ष्मणाला कळेना, बायकोला आई म्हणणारा हा पठ्य पहिलाच बघितला. लक्ष्मण सांगणार की दादा आई नाही वहिनी, पण रामचंद्र प्रभूने लक्ष्मण गप्प बसले. काही नाही, तुमचं तुम्ही बघा. फुकट कोण मार खा विनाकारण मध्ये बोलून. तुम्ही जाणे, तुमची बायको जाणे, मला काही घेणं देणं नाही. पार्वती माता म्हणते आज अहो मी तुमची पत्नी आहे, मी तुमची बायको आहे, तुम्ही असं कसं म्हणता. माझी सीता दगडाला विचारता, झाडाला विचारतात, तळ्याला विचार, समुद्राला विचार. अरे हे काय पद्धत आहे का. मी समोर तुमच्या. रामचंद्र प्रभू म्हणाले आई कशासाठी विनाकारण भांडण करायचं, कशा करता परीक्षा. माझं जे चाललंय ते चांगलं चाललंय ना, कशा करता आडवे येता. मला माहिती आहे तुम्ही सीता नाही, तुम्ही पार्वती माता आहात. तुमच्या चरणावर मी नतमस्तक आहे, साष्टांग नमस्कार घालतो, पण माझ्यामध्ये येऊ नका. पार्वतीच्या लक्षात यायला लागलंय की आपण उघडे पडतोय. पण पार्वती माता अडून राहिली. नाही नाही अहो मीच आहे तुमची पत्नी मीच आहे, माझ्याकडे नीट बघा, तुम्ही ओळख पटवून घ्या. रामचंद्र प्रभू म्हणाले ओळख पटली म्हणून तर सांगतो आई, कशाला मध्ये येता, कशा करता माझी परीक्षा. येऊ नका. कारण हे मलाही माहिती आहे की माझी सीता कुठेही गेलेली नाही. माझी सीता माझ्या जवळ आहे हे मला माहिती आहे. रामायणामध्ये रामायणाच्या टीकाकारांनी 3 प्रकारच्या सीतेचं चिंतन केलं. कारण ही माया आहे. सीता मातोश्री म्हणजे माया आहे, आणि माया ही नेहमी त्रिगुणात्मक असते असं वेदांताचं चिंतन आहे. मायेचा विचार करताना ही माया त्रिगुणात्मक आहे. माया एका गुणाची नाही, ती सात्विक असणे शक्य नाही. अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा. विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी त्याच्यावर चिंतन करताना म्हटलं त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे रामायणाचे टीकाकार म्हणतात सीता 3 होत्या. एक सात्विक होती, एक राजस होती आणि एक तामस होती. त्याच्यापैकी तामस सीता रावणाने नेली कारण तो तामसी आहे. राजस सीता अयोध्येमध्ये ठेवली कारण राजविहार तिला करायचा आहे. आणि सात्विक सीता ही कायम रामाबरोबर आहे, ती मला सोडून कधीच कुठे जात नाही. हे मला माहिती आहे. तुम्ही दुसऱ्या सीतेचं रूप घेऊन आलात तर मला कळणार नाही. माझी सीता माझ्या जवळ आहे हे मला माहिती असताना दुसऱ्या सीतेला मी माझी बायको म्हणू कसं. एक पत्नी माझं या अवतारातलं वचन आहे, व्रत आहे. कशा करता माझी परीक्षा घेता यायचंय. शेवटी नाईलाज झाला आणि पार्वती मातेला खऱ्या रूपामध्ये प्रकट व्हावं लागलं. आणि मग पार्वती माता विचारते, माझा मुद्दा इथे आहे. मग पार्वती माता म्हणते की जर तुमची सीता तुमच्या जवळ आहे, मी सीता नाही हे तुम्हाला कळालेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही दगडाला विचारा, पाण्याला विचारता, पक्ष्यांना विचारता माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे. हे कशा करता चाललंय सगळं. जर तुमची सीता लांब गेलीच नाही तर मग दगडाला बिगडाला कशाला विचारत बसता माझी सीता कुठे आहे. झाडाला का विचारता, ती काही उत्तर देणार आहेत, कशा करता विचारता. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं त्याच्या मागे काही कारण आहे. पार्वती माता म्हणते काय कारण. रामचंद्र प्रभू म्हणतात कारण आहे पण तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे तात्विक कारण आहे, मला सांगता येत नाही. मला न सांगण्यासारखं काय आहे, का नाही सांगतायत. रामचंद्र प्रभू म्हणाले कारण तुम्ही ते ऐकण्याच्या योग्यतेचे नाहीत, अधिकारी नाही म्हणून तुम्हाला सांगत नाही. पार्वती माता म्हणाली भगवान शंकर सगळं गुह्य तत्वज्ञान माझ्या कानामध्ये सांगतात, शक्तीच्या कर्णकुवरी. माझ्या कानामध्ये भगवान शंकर सगळं तत्वज्ञान सांगतात आणि तत्वज्ञान ऐकायला मी अधिकारी नाही हे तुम्ही म्हणावं. असं का म्हणता, कुठं अधिकारात चुकले म्हणून तुम्ही मला सांगत नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले तेवढं विचारू नका, पण तुम्ही त्या योग्यतेचे नाही, मी तुम्हाला ते कारण सांगत नाही, तुम्ही त्याचे अधिकारी नाही. म्हणजे काय चुकले मी. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं मी तुम्हाला सांगतो की तुम्ही का अधिकारी नाही ते. म्हणजे काय झालं, काय चूक झाली माझ्याकडून म्हणून तुम्ही मला हे तत्वज्ञान सांगत नाही, गुह्य सांगत नाही.
रामचंद्र प्रभू म्हणाले, जी पत्नी आपल्या पतीनं सांगत असताना सुद्धा पतीच्या मतावर, पतीच्या शब्दावर विश्वास न ठेवता पतीचं न ऐकता काम करते, तिला तत्वज्ञान सांगू नये असा नियम आहे. तुमचा नवरा म्हणत होता ना जाऊ नको त्यांची परीक्षा घेऊ नको म्हणून, तरी तुम्ही आलात ना, जी बाई नवऱ्याचं ऐकत नाही ती वेदांताची अधिकारी नाही. तिला तत्वज्ञान सांगायचं कारण नाही, पुरुषांनी खुश व्हायचं कारण नाही. याच्या विरुद्धही एक कथा माझ्याकडे आहे, पण आत्ता सांगत नाही मी, कारण त्याचा उपयोग नाही, आता संयुक्तिक होणार नाही, ते विषयांतर होईल. गुह्य तत्वज्ञान सांगायचं असेल तर त्याला त्याच पद्धतीची बुद्धी असणारा वक्ता लागतो. तो कुणाच्याही धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी का दिली नाही? कारण धृतराष्ट्राची ती मानसिक बौद्धिक ताकदच नाही की त्यांनी गीता पचवावी आणि ऐकावी. केवळ तमोगुण ज्याचा वृद्धिंगत झालेला आहे, अनात्म पदार्थाच्या ठिकाणची आसक्ती आभाळा एवढी व्यापक झालेली आहे, वाढलेली आहे, अशा व्यक्तीला बाकी सगळं दिसलं असतं पण गीता नसती ऐकू आली, कारण गीता ऐकण्याचा तो अधिकारी नाहीये. गीता ऐकण्याकरता जी मानसिक अवस्था लागते ती धृतराष्ट्राची नाहीये, अस्थिर चित्त आहे. तटस्थ मनुष्य जोपर्यंत त्या विषयाकडे बघत नाही तोपर्यंत स्थिर चित्ताने ते तत्वज्ञान प्रकट होणार नाही याची जाणीव व्यास महर्षींना आहे. आणि म्हणून धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी न देता संजयाला दिव्य दृष्टी दिली, त्याच्या मागे व्यासांची दूरदृष्टी आहे हे मी बोलतो. व्यास महर्षी लांबचं बघतात. जगताच्या कल्याणाला कारण असणारी ही गीता प्रकट व्हायची असेल, तिला शब्दबद्ध करायचं असेल तर आपल्याला धृतराष्ट्राला दृष्टी देऊन चालणार नाही, संजयाला दिली पाहिजे. म्हणून संजयाला दिव्य दृष्टी दिली आणि मग व्यास महर्षी तिथून निघाले. आणि व्यास महर्षी गेल्यानंतर धृतराष्ट्र संजयाला विचारतोय, संजया, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत. संजय, किमकुर्वत, काय करतात ते, त्यांनी काय केलं मला सांग. कोण? माझी मुलं आणि पंडूची मुलं जी युद्धाकरता, युद्धाच्या अपेक्षेने, मामकाहा पांडवाहा दोन्ही, माझे आणि पंडूचे दोन्ही, समवेता युयुत्सवा, एकत्र जे युयुत्सू झालेले आहेत, युद्धाची इच्छा बाळगून रणभूमीवर गेलेले आहेत. कुठे गेलेले आहेत? जे धर्मक्षेत्र असणारं जे कुरुक्षेत्र आहे त्या कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत. किमकुर्वत संजय, किमकुर्वत, काय केलं त्यांनी मला सांग. आता किती गमतीचा प्रश्न आहे. मला सांगा, आपण घरातनं बाहेर पडलो, घरात सांगून बाहेर पडलो, म्हणजे असं मी समजतो ना, तुम्ही काय केलंय नेमकं मला माहित नाही, परंतु घरात सांगून बाहेर पडलोय की आम्ही कुरुक्षेत्रावर गीता ऐकायला चाललेलो आहोत, बरोबर. गीता ऐकण्याच्या उद्देशानं इथं आलेल्या माणसा, आपण परत गेलो, परत गेल्यानंतर त्यांनीच आपल्याला विचारलं, मग काय केलं कुरुक्षेत्रावर जाऊन? काय प्रश्न आहे? प्रश्नाला अर्थ काय? कारण आम्ही सांगून आलो की आम्ही गीता ऐकायला चाललो आहोत, हे सांगूनही त्यांनी प्रश्न विचारावा काय? मग काय केलं कुरुक्षेत्र? अरे गीता ऐकायला गेलो होतो तर काय तमाशा ऐकून जाईल काय? गीता ऐकायला गेलो होतो तर काय गीताच ऐकेन ना मी. काय इथे कशा करता आलो? गीता ऐकण्याकरता. मग मी इथे येऊन काय केलं पाहिजे? गीता ऐकली पाहिजे. हा जर व्यवहारातला सामान्य नियम आहे तर युयुत्सवः असा शब्द धृतराष्ट्र उच्चारतात. युयुत्सवः या शब्दाचा अर्थ काय? युद्ध करण्याची इच्छा असणारे युयुत्सू, त्याचं बहुवचनी रूप झालं युयुत्सवः. युयुत्सू म्हणजे युद्धाची अपेक्षा ठेवणारे, युद्ध करण्याची इच्छा बाळगणारे.
मग युद्ध करण्याची इच्छा बाळगणारे जे माझे आणि पंडूची मुलं तिथं जाऊन काय करतात? किमकुर्वत, युद्ध करण्याची इच्छा बाळगून कुरुक्षेत्रावर आलेले काय एकमेकांबरोबर पत्ते खेळत बसतील, सोंगट्या खेळत बसतील, एकमेकांबरोबर काही शिळोप्याच्या गप्पा मारत बसतील, काय धर्मराज दुर्योधनाला विचारेल की कसं काय चाललंय तुझं राज्य बाबा, तुझ्याकडे 6वा वेतन आयोग लागला का, हे विचारतील काय? विचारतील काय? अरे विचारायचा प्रश्न काय? जर ते युयुत्सू आहेत तर युद्धाशिवाय दुसरं काय करतील? म्हणून हा प्रश्न धृतराष्ट्राने एकीकडे म्हणायचं युयुत्सव हा आणि दुसरीकडे विचारायचं किमकुर्वत. जर ते युद्धाच्या अपेक्षेने गेले असतील तर त्यांनी युद्धच केलंय. युद्धामध्ये कोण मेलं हे मला सांग असं म्हणणं बरोबर होतं. पण ते युयुत्सू असताना सुद्धा किमकुर्वत हा काय प्रश्न आहे? बाई गडबडीनं घरी निघाली, अहो स्वयंपाक राहिलाय, गडबडीनं घरी निघाली, गेलं पाहिजे, यांची यायची वेळ झाली ऑफिसमधून, मुलं येतील, स्वयंपाक राहिलाय, मी निघते बर का. घरी गेली, स्वयंपाक झाला, जेवण खाण झालं, पुन्हा संध्याकाळी त्या मैत्रिणीला भेटल्यानंतर त्या मैत्रिणीने विचारलं, अगं सकाळी स्वयंपाकाच्या गडबडीनं एवढी गडबडीनं गेलीस, घरी जाऊन काय केलंस? आता स्वयंपाकाच्या गडबडीनं घरी गेलेली बाई स्वयंपाक न करेल तर दुसरं काय करेल मला सांगा? जर ती स्वयंपाकाच्या गडबडीनं घरी निघाली तर घरी गेल्यानंतर मग तू काय केलंस पुढं? मग हा प्रश्न आहे काय? योग्य प्रश्न आहे काय? म्हणजे गीतेच्या प्रश्नातच, पहिल्या प्रश्नातच चुकीच्या प्रश्नानेच गीतेचा प्रारंभ. युयुत्सव हा म्हणायचं आणि किमकुर्वत विचारायचं, हा काय शहाणपणा? स्वयंपाकाच्या गडबडीनं घरी गेलीस, मग काय केलं? मग गडबडीनं घरी गेली स्वयंपाकाच्या, तर घरी जाऊन दुसरं काय करेल? काय ते धुणं धुईल? नवरा भूक लागली म्हणून घरी येतोय, 5 मिनिटं येण्याला अवकाश आहे त्याच्यात, तेवढ्यात गरम पोळी करेल का धुणं धुत बसेल? बरं निघाली कोणत्या उद्देशानं? स्वयंपाक करायचा म्हणून. स्वयंपाकाच्या उद्देशानं गेली तर स्वयंपाकच करेल. ऐकण्याच्या उद्देशानं इथे आलो तर ऐकूच आम्ही. ज्ञानोबाऱ्यांना भेटायच्या उद्देशानं जर गेलो तर समाधीचं दर्शन घेऊच आम्ही आळंदीला. सिनेमा बघण्याच्या उद्देशानं गेलेला मनुष्य, त्याला विचारा, मग सिनेमा बघायला म्हणून गेला होता, तिकीट काढली होती, काय केलं तिथं जाऊन? आता सिनेमा बघायला गेलेला माणूस काय करेल दुसरं मला सांगा ना? सिनेमाच बघेल ना. तसं युयुत्सव हा युद्धाच्या अपेक्षेने रणांगणावर गेलेले किमकुर्वत काय केलं त्यांनी? हा काय प्रश्न आहे? शंका येईल कदाचित. त्याचं उत्तर, युयुत्सव हा असा शब्द वापरल्यानंतर किमकुर्वत म्हणायचं काय कारण? अशी शंका येईल. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. कारण याच श्लोकामध्ये हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण लपलेलं आहे. युयुत्सव हा असा शब्द वापरून किमकुर्वत असं विचारण्याचं कारण या श्लोकात लपलंय आणि म्हणून हा श्लोक चुकीचा, हा प्रश्न चुकीचा नाही आहे. काय कारण आहे? धृतराष्ट्र विचारतो, माझे आणि पांडूचे मुलं आता तिथं गेली, युद्धाच्या अपेक्षेने गेली आणि त्यांनी काय केलं? कुठं गेली बाबा? कुठं गेली? कुरुक्षेत्रावर गेली. कोणत्या कुरुक्षेत्रावर गेली? या कुरुक्षेत्राला एक विशेषण धृतराष्ट्राने दिलंय. गीतेचा पहिला शब्द कोणता? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. मामकाः पांडवाश्च एव समवेता युयुत्सवः समवेता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे किमकुर्वत. माझे आणि पंडूचे एकत्र मिळून ज्या युद्धाच्या अपेक्षेने ज्या धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर गेले, त्यांनी तिथं काय केलं? युयुत्सव हा असं म्हणणं आणि काय केलं असं म्हणणं हा जर दोष वाटत असेल तर हा दोष नाही, कारण म्हणताना कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलंय म्हणून हा प्रश्न निर्माण झाला. का? त्याचं कारण थोडंसं सांगतो.
म्हणून मी कुरुक्षेत्र आपण स्थलमात्म्य पाहताना आपण जे बोललो होतो की या कुरुक्षेत्राची पूर्वपीठिका काय, त्याच्याकरता हे बोलतो. गीतेचा प्रारंभच या क्षेत्राच्या उल्लेखानं झाला. या क्षेत्राला दिलेल्या विशेषणाच्या उल्लेखानं गीतेचा प्रारंभ झाला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा. युद्धाच्या अपेक्षेने गेलेले कुरुक्षेत्रावर गेलेत, धर्मक्षेत्रावर गेलेत आणि त्यांनी तिथं काय केलं हा प्रश्न निर्माण झाला. त्याचं कारण धर्मक्षेत्रे या शब्दात आहे. धर्मक्षेत्र या शब्दाचा अर्थ काय? धर्मक्षेत्राचे 3 अर्थ आपल्याला टीकाकारांनी दिलेले आहेत. आचार्यांच्या टीकेमध्ये याचा उल्लेख नाही, कारण आचार्यांच्या टीकेला प्रारंभ होतो तोच मुळात अशोचानन्वशोचत्वम इथून किंवा त्याच्या आधीपासून, थोडंसं पूर्वपीठिका सांगण्यापासून, या श्लोकाच्या आधीपासून. परंतु शंकरानंदांनी धर्मक्षेत्र शब्दाचा अर्थ करताना 3 अर्थ आपल्याला सांगितलेले. धर्मप्रधानत्वात, धर्मप्रदत्वात वा धर्मक्षयात त्रायते इति वा धर्मक्षेत्रम. धर्मक्षेत्र कशाला म्हणायचं? धर्मक्षेत्र काय आहे? या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हटलं? धर्मक्षेत्र शब्दाचा अर्थ काय? धर्मप्रधानत्वात 1, धर्मप्रदत्वात 2 वा धर्मक्षयात त्रायते इति धर्मक्षेत्रम. काय या धर्मक्षेत्राचं, या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणण्याचं कारण काय? आणखीन एक अर्थ आहे. त्याचं कारण काय? आणखीन एक अर्थ आहे, सांगतो मी, विस्तार करतो याचा थोडासा. आणखीन एक याचा अर्थ आहे, धर्मक्षेत्रे वासमात्रेण धर्म तत्फलप्रदे कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्र काय आहे? त्याला धर्मक्षेत्र का म्हटलं? कारण या क्षेत्रावर नुसता राहण्यामुळे काही करायचं नाही. कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलं कारण या क्षेत्रावर वासमात्रेनं नुसतं राहिलं, आपण एक क्षणकाल जरी या क्षेत्रावर आपण विश्रांती घेतली तरी धर्माची सगळी फळं आपल्याला मिळतात. म्हणून हे धर्मक्षेत्र. का कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलं? वासमात्रेनं नुसतं इथं राहिलं, काही न करता नुसतं राहिलं तरी सुद्धा आपल्याला धर्माची फलं प्राप्त होतात. म्हणून याला धर्मक्षेत्र म्हटलंय. कुरुक्षेत्र हे असं क्षेत्र आहे की इथल्या नुसत्या वास्तव्यानं, गयेच्या वास्तव्यानं काही मिळत नाही. गयेला पिंडदान केल्यानं काही फल मिळतं. काशीला राहून काही नाही, काशीला प्राण गेला तर फल आहे, वेगवेगळी फल आहे. पंढरपूरला गेल्यानंतर भजन करण्याचं फल आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, हा विधी आहे तिथला. पण कुरुक्षेत्रावर आल्यानंतर काय करावं? काही न करता इथं नुसतं राहिलं तरी धर्माची फलं आपल्याला प्राप्त होतात. म्हणून एवढंच करावं असं बंधन नाही. म्हणून 3 अर्थानं शंकरानंदांनी याचा विचार केला. धर्मप्रदत्वात 1, धर्मप्रधानत्वात 2 आणि धर्मक्षयात त्रायते, म्हणून याला धर्मक्षेत्र म्हणा. काय काय होतं इथं? या भूमीवर, या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलं कारण या भूमीवर आल्यानंतर आपल्या जीवनात धर्माचं प्राधान्य निर्माण होतं. धर्मप्रधानत्वात 1, या भूमीवर आल्यानंतर ही भूमी आम्हाला धर्माचा विचार देते. धर्मप्रदत्वात 2, आणि या भूमीवर आल्यानंतर आम्ही धर्मापासून बाजूला होत असू तर आम्हाला ते धर्मक्षयापासून ही भूमी आम्हाला वाचवते. म्हणून याला धर्मक्षेत्र म्हटलं. धर्मक्षयात त्रायते इथे धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्र का म्हटलं कुरुक्षेत्राला? इथे आल्यानंतर आमच्या ठिकाणी धर्माची वृद्धी होते. 1, आम्हाला धर्मानं वागावं वाटतं. 2, आणि धर्मापासून आम्ही च्युत होत असू तर ही भूमी आमचं धर्मापात्या च्युत होण्यापासून रक्षण करते, अधर्मापासून आमचं रक्षण करते. म्हणून या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हणतात. या कुरुक्षेत्राला धृतराष्ट्र जेव्हा धर्मक्षेत्र म्हणून विशेषण देतात,
आता याचा विचारही पुढे सांगतो, पण ही शंका पहिल्यांदा निवृत्त करतो. याची भीती धृतराष्ट्राच्या मनात आहे. धृतराष्ट्र असा विचार करतायत की बाबा धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे गेलेले असल्यामुळे आणि ही धर्मभूमी असल्यामुळे इथे प्रत्येकाला धर्मानं वागावं असं वाटत असल्यामुळे जर तिथे गेल्यानंतर माझ्या मुलांच्या मनामध्ये धर्माचा विचार आला आणि त्यांनी जर म्हटलं की हे राज्य तुमचं तुम्ही देऊन टाका, युद्ध नको असा जर विचार आला आणि त्यांनी जर ते राज्य देऊन टाकलं तर सगळेच गोंधळ होतील. म्हणून किमपूर्वत युद्धाच्या अपेक्षेने गेलेत, पण ज्या भूमीवर गेलेत की धर्मभूमी असल्यामुळे कदाचित यांना सत्याची बाजू पटेल माझ्या 100 मुलांना आणि ते म्हणतील युद्ध नको, तुमचं राज्य तुम्ही घ्या, आपण सगळे गुण्या गोविंदानं राहू, तुमच्या आधिपत्याखाली आम्ही राहतो, असं कदाचित कौरव म्हणण्याची शक्यता या भूमीमुळं धृतराष्ट्राच्या मनात निर्माण झाली. आणि म्हणून धृतराष्ट्र म्हणतात की धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या अपेक्षेने इथून गेले, पण तिथं काय झालं ते सांग. युयुत्सवः म्हणल्यानंतर किमकुर्वत म्हणण्याच्या मागे हा भाव आहे. कारण हे धर्मक्षेत्र आहे याची कल्पना आहे धृतराष्ट्राला. कितीही कोणत्याही वृत्तीचा मनुष्य जर इथे आला तर इथं त्याची वृत्ती बदलू शकते. कारण ही भूमीच अशी आहे की या भूमीवर अनात्म पदार्थाचं ममत्वच राहत नाही. कारण जेव्हा हे युद्ध ठरलं, ऐका, जेव्हा हे युद्ध ठरलं आणि या युद्धाचा म्हणजे युद्ध निश्चय झाला, कृष्णाची शिष्टाई फसली, सगळं झालं, मग युद्ध कुठं करायचं हा प्रश्न निर्माण झाला. का ही या भूमीला महत्व का, त्याच्याकरता बोलतो. युद्ध कुठं करायचं, जागा कोणती युद्धाला, गावात सप्ताह करायचा तर कुठं करायचा बाबा, मैदान कोणतं, राहण्याची सोय आहे का तिथे, लोकांना काही त्यांचे शरीरविधी उरकण्यासाठी काही सोयी आहेत का, सुविधा आहेत का, पाण्याची सोय कुठं आहे, फार लांब जावं लागणार नाही ना, फार कष्ट करावे लागणार नाहीत ना, हे बघून आपण सप्ताहाची आखणी करतो. तसं एवढं मोठं युद्ध करायचं, 18 औक्षहिणी सैन्य जिथं लढणार, 18 औक्षहिणी सैन्य म्हणजे साधं सैन्य नव्हे. महाभारतामध्ये औक्षहिणी या परिमाणामध्ये काय काय येतं, एक औक्षहिणी सैन्य म्हणजे किती याचा विचार सांगताना महाभारत असं सांगतं, 21,870 हत्ती, 21,870 रथ, 1,09,350 सैनिक म्हणजे पायावर चालणारे सैनिक आणि 65,600 घोड्यावर बसलेले सैनिक, एवढं मिळून एक औक्षहिणी होतं. आता यांची बेरीज करा, गुणिले 18. हे फक्त सैन्य आहे. अजून वेगवेगळे राजे आपापलं सैन्य घेऊन आले ते वेगळं, भगवंताची नारायणी सेना होती ती वेगळी, 100 कौरव वेगळे, 5 पांडव वेगळे. कौरव आणि पांडव या दोघांमध्येही न बसणारे शल्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा यांच्यासारखे ते वेगळे. एवढे सगळे जर लढणार असतील तर याच्याकरता मैदान कोणतं निवडायचं, कुठेही युद्ध करायचं, जागा बघा. जागा बघण्याकरता म्हणून एक शिष्टमंडळ तयार केलं, दिलं पाठवलं, बघा कुठे जागा मिळते का. हे जागा बघत बघत हे सगळी मंडळी, विद्वान मंडळी जेव्हा निघाली तेव्हा जिथे जिथे त्यांना बऱ्या जागा वाटल्या तिथे तिथे त्यांनी त्याची नोंद केली. ही एक जागा बरी आहे, ती एक जागा बरी आहे, ती एक जागा बरी आहे. असं करत फिरत 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 हे जेव्हा सगळे कुरुक्षेत्रावरती आले तेव्हा हे कुरुक्षेत्र म्हणजे साधी शेती होती, पावसाळ्याचे दिवस होते. एक शेतकरी या शेतामध्ये आपल्या मुलाबरोबर, छोट्या मुलाबरोबर काम करत होता. त्याचा मुलगा तिथे खेळत होता. पाणी सोडलेलं होतं, पाण्यासाठी बांध घालणं चालू होतं. शेतकरी प्रत्येक वेळेला ते पाऊसही पडत होता, पाणी साचलेलं होतं, ते पाणी अडवणंही चालू होतं, बांध घालणंही चालू होतं.
अशा वेळेला तो शेतकरी बांध घालता 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 तो बांध घालायचा आणि थोड्या वेळी तो बांधारा फुटून जाईल, पाणी निघून जाईल, वाया जाईल. शेतकरी प्रयत्न करायचा, पुन्हा घालायचा, पुन्हा तो बंधारा तुटून जायचा, पाणी वाया जायचं. 2-4 वेळेला त्या शेतकऱ्याने असं पाहिलं की हा बंधारा इथं नीट बसत नाही, इथे काहीतरी मजबूत बसवलं पाहिजे, तिथेच फक्त भोग पडतंय, तेवढंच बाजू पाणी वाहून जात आहे, तेवढ्याच बाजूने तेवढंच तिथं काहीतरी बसवलं पाहिजे. इकडं तिकडं बघितलं, दगड वगैरे काही मिळाला नाही मजबूत, म्हणून त्या शेतकऱ्याने लगेच आपल्या मुलाला आडवं झोपवलं, त्याचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं त्या जागेवर बसवलं आणि पाणी अडवलं. ही सगळी मंडळी हे सगळं बघत होती, कुठं युद्ध करावं, जागा कोणती निवडावी. आणि हा प्रसंग जेव्हा या मंडळीने पाहिला तेव्हा त्या मंडळीने त्यांना विचारलं, त्या शेतकऱ्याला विचारलं की अहो तुम्ही हे काय केलं? स्वतःच्या मुलाला मारून त्याच्या मुंडक्याने कोणी आपला बंधारा बांधतो काय? तेवढा एखादा दगड शोधा, थोडे कष्ट घ्या, आजूबाजूला शोधा. शेतकरी म्हणाला आजूबाजूला अशा मापाचा दगड नाही, मला माहिती आहे. अरे पण मुलाला मारणं हा काही उपाय आहे का? कुऱ्हाडीने त्याचं मुंडकं तोडता आणि ते मुंडकं तिथं बसवता. मुलगा मेला ना तुमचा. शेतकरी म्हणाला मेला असेल ना, मी कुठं नाही म्हणतो. अरे पण तुम्हाला तुमच्या पोटचा मुलगा मेला आणि तुम्हाला काही वाटत नाही? शेतकरी म्हणाला मेला म्हणून काय झालं? अरे ही भूमीच अशी आहे की इथं ज्याचा प्राण जातो तो आपोआप वैकुंठ लोकाला जातो. माझा मुलगा मेला म्हणून दुःख करू का त्याला भगवंताची प्राप्ती झाली म्हणून आनंद मानू? काय करू? देह पडला त्याचा, कुणाचा पडत नाही, सगळ्यांचाच देह पडणार आहे. तुम्ही माझं बघायला आला, तुम्ही काही कायम जिवंत राहणार आहेत का? मरणारच आहात ना कधीतरी. मुलगा मेला पण त्याला भगवंताची प्राप्ती झाली ना, त्या लोकात गेला ना, तो कायमस्वरूपी आता तिथं राहणार, याचा आनंद मानू. माझ्या मुलाचं कल्याण माझ्या डोळ्यासमोर राहण्यात आहे का त्याला भगवंताची प्राप्ती होण्यात आहे? बापाने कोणता विचार करावा मुलाच्या कल्याणाचा? तो मुलगा मी मरेपर्यंत समोर असला पाहिजे ह्याच्यात मुलाचं कल्याण आहे का त्या मुलाला भगवत प्राप्ती झाली पाहिजे ह्याच्यात मुलाचं कल्याण आहे? बापाने कोणता विचार करावा? एक सामान्य विवेक आहे हा. कोणता विचार वडिलांनी करावा मुलाच्या कल्याणाचा? भगवत प्राप्ती हेच कल्याण मानावं का माझ्या डोळ्यासमोर तो जगला पाहिजे हे कल्याण मानावं? भगवत प्राप्ती हे जीवाचं कल्याण असतं. मरायचं तर सगळ्यांनाच आहे एके दिवशी. ती माणसं म्हणाली अहो पण हे सगळं जरी ऐकायला प्रवचनात बरं वाटत असलं तरी खरं असं कोणी करत नाही हो. हे ऐकण्यापुरतं बरं कुरुक्षेत्रावर प्रवचन चालू आहेत, परमात्मा प्राप्ती झाली पाहिजे, ते जीवनाचं ध्येय, असं ऐकायला बरं आहे. पण याचा अर्थ काय? कोणी मुलाला मारतं काय? असं का मारलं तुम्ही? त्यांनी सांगितलं अहो मी माझ्या मुलाला मारत. बघा त्याचा देह तरी तुम्हाला दिसतो का? ज्या वेळेला त्या लोकांनी त्या मेलेल्या मुलाचा देह शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की विष्णुदूत स्वतः येऊन त्याचा देह घेऊन चालले. त्या मंडळींना हे दिसलं, विष्णुदूत आले, तो देह घेऊन गेले. ही कथा महाभारताने सांगितली. आणि मग त्या मंडळीने हा निर्णय घेतला की युद्ध करायला हीच जागा आहे. अजूनही विचार आहे, एका टीकाकाराने याचा आणखीन एक विचार केला. टीकाकार असं म्हणतो की शेतकरी आपल्या मुलाला मारून टाकतो. त्या शेतकऱ्याला विचारलं हे काय पाप केलं तुम्ही? स्वतःच्या मुलाला जिवंताला मारून टाकता. ही भूमी अशी पुण्यकारक आहे, इथं माझा मुलगा वैकुंठ लोकाला गेला, या भूमीमध्ये मारलं, मला काही वाईट वाटत नाही. ठीक आहे, एक तात्विक भूमिका म्हणा काही म्हणा, पण आपल्या नीतिमत्तेला न पटणारी ही भूमिका वाटण्याची शक्यता आहे. वाटेल, हरकत नाही. तो शेतकरी म्हणाला मी शेतकरी आहे, मी जे धान्य पिकवतो त्या धान्यावर सगळं गाव जगतं, सगळा देश जगतो. मी शेतकरी असल्यामुळे धान्य पिकवणं हे माझं कर्तव्य कर्म आहे, माझं कर्तव्य आहे. कारण मी जर धान्य पिकवेन तर जगाला खायला मिळेल. आज जगाला खायला मिळायचं असेल तर शेतकरी जगला पाहिजे. मी त्याच्यावर भाष्य करत नाही, मला त्याच्यावर आता विचार करायचंही कारण नाही. पण शेतकरी महत्वाचा आहे. माझं कर्तव्य कर्म काय? शेती करणं.
मग जगाचं कल्याण जर माझ्या कर्तव्यामध्ये अडकलेलं असेल, गुंतलेलं असेल, जगताला अन्न मिळणं आणि त्या अन्नावर जग पोचलं जाणं, त्या अन्नावर त्यांची सत्ववृत्ती वाढणं, त्या अन्नावर त्यांचा स्वभाव ठरणं, त्या अन्नावर त्यांनी कार्यरत होणं, त्या अन्नावर पुढच्या पिढ्या निर्माण करणं, हे जर सगळं माझ्या अन्नावर होत असेल तर जगाला अन्न देणं हे माझं कर्तव्य. मी शेतकरी आहे. मग माझं कर्तव्य, माझा धर्म पाळताना मी जर माझा मुलगा, आता हे जर पाणी असं वाहून जायला लागलं तर माझं धान्य पिकणार नाही. माझं धान्य पिकलं नाही तर जगाला अन्न मिळणार नाही. जगाला अन्न न मिळता जग मेलं तर त्याचं पाप मला लागेल. मग ह्याच्याकरता मी काय केलं, माझ्या स्वकर्मामध्ये अडचण येऊ नये याच्याकरता माझं म्हणवलं गेलेलं आहे त्याचा सर्वाचा त्याग करायची माझी तयारी. मुलगा माझा आहे ना, मी त्याचा त्याग करेन, पण जगाला अन्न पुरवण्याकरता हा बंधारा अडवणं मला जास्त महत्वाचं वाटतं. शेतकरी असल्यामुळे मी शेती करणं हे माझं कर्तव्य कर्म आहे, आणि ते कर्तव्य कर्म करण्यामध्ये जेव्हा माझं ममत्व आडवं येत असेल तर मी ममत्वाचा त्याग करतो, पण माझ्या कर्तव्य कर्माकडे, स्वधर्माकडे मी प्रवृत्त होतो. म्हणून मी माझ्या मुलाला मारलं, मला याच्यात दोष वाटत नाही. हे जेव्हा ऐकलं, एका टीकाकाराने हा भाव व्यक्त केला. हे जेव्हा त्या लोकांनी ऐकलं तेव्हा त्यांनी सांगितलं की युद्ध करण्याकरता हीच भूमी बरी. का? कारण या भूमीवर दोन गोष्टी घडताना दिसल्या आहेत. नाते संबंधातलं ममत्व इथं पाळलं गेलं नाही. मुलगा आणि बाप यांच्यातलं बापाच्या अंतःकरणातलं ममत्व इथं पाळलं गेलं नाही. मुलांनी आरडाओरडा केला नाही की बाबा मला मारू नका, मला मारू नका. म्हणजे मुलाचं बापाच्या संबंधानं असणारं ममत्व इथं पाळलं गेलं नाही. म्हणजे पिता आणि पुत्र या लौकिक नातेसंबंधातलं अनात्म पदार्थाचं ममत्व इथं पाळलं जात नाही. म्हणून ही भूमी महत्वाची. इथं कोणीही माझं माझं करत बसत नाही. आणि इथे लढणारे जे आहेत ते कौरव आणि पांडव एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे जर एकमेकांच्या नात्यात गुंतून यांच्या अंतःकरणातलं ममत्व वाढलं तर युद्धासारख्या कर्तव्य कर्मापासून हे वंचित होतील. म्हणून त्यांना कर्तव्याकडे प्रवृत्त करण्याकरता ही भूमी चांगली आहे हे लोकांनी ओळखलं, आणि म्हणून कुरुक्षेत्राचे निवड युद्धाकरता झालेली आहे. या कुरुक्षेत्राला म्हणून धृतराष्ट्र धर्मक्षेत्र असं म्हणतात. हे धर्मक्षेत्र आहे. या धर्मक्षेत्रावरती हे युद्ध व्हावं. कुरुक्षेत्रावर युद्ध ठरल्यापासून धृतराष्ट्र अस्वस्थ आहे. कारण हे धर्मक्षेत्र आहे, धृतराष्ट्राला माहिती आहे. इथे गेल्यानंतर जर माझ्या मुलांची बुद्धी बदलली धर्म प्राबल्याने, त्यांच्या मनामध्ये जर धर्मविचार यायला लागले आणि माझी मुलं अधर्मानं वागतात म्हणून धर्मच्युतीपासून संरक्षण करणारी ही जर भूमी आहे, तर माझ्या मुलांना अधर्मापासून या भूमीने वाचवलं आणि माझी मुलं धर्मप्रवृत्त झाली तर हे युद्ध होणार नाही. मग माझ्या राज्याचं काय होईल? कारण जे कुरुक्षेत्रावर गेले त्यांना ममत्व राहणार नाही. माझं राज्य ते म्हणणार नाहीत, ते धार्मिक होतील. पण जे कुरुक्षेत्रावर गेला नाही असा धृतराष्ट्र, त्याच्या मनामध्ये मात्र मामका हे जिवंत आहे. जे कुरुक्षेत्रावर येत नाहीत त्यांच्या अंतःकरणामध्ये अनात्म पदार्थाचं ममत्व आहे. पण जे कुरुक्षेत्रावर येतात, या क्षेत्रावर येणाऱ्यांच्या अंतःकरणात मात्र अनात्म पदार्थाचं ममत्व राहत नाही. म्हणून तो धृतराष्ट्र म्हणतो की धर्मक्षेत्र असलेलं जे कुरुक्षेत्र, तिथं माझे आणि पांडूची मुलं युद्धाच्या अपेक्षेने गेली, तिथं काय घडलं मला सांग. युयुत्सव हा म्हणल्यानंतरही किमकुर्वत म्हणायचं हे कारण आहे. कारण घरातून निघताना ते युयुत्सू होते, पण त्या भूमीवर गेल्यानंतर भूमीचा म्हणून एक परिणाम असतो. भूमीचा म्हणून एक परिणाम असतो. तुम्ही कितीही, मी आपल्याला जागेचं महत्व म्हणून सांगतो, परिणाम म्हणून सांगतो. माणसं पंढरपूरला जातात, घरातून निघताना ठरवून जातात पांडुरंगाकडे एवढं मागायचंय, आपल्याला हे मागायचंय, ते मागायचंय, प्रपंच मागायचा आहे, पाऊस मागायचा आहे, हे मागायचंय, मुलगा चांगला पास होऊ दे मागायचंय, पांडुरंगाला विचारायचंय. जातात. गाभाऱ्यात जाईपर्यंत पांडुरंगाच्या या सगळ्या इच्छा त्यांच्या मनात जिवंत असतात. पांडुरंगाच्या सन्मुख उभं राहीपर्यंत या सगळ्या इच्छा मनात घोकंपट्टी चालू असते. देवाच्या चरणावर मस्तक टेकवायचं आणि तिथं मस्तक टेकवलं की मागायचं, देवा मला हे पाहिजे बरं का, एवढं एवढं मला द्या.
हे मागायचं, हे तिथं मस्तक टेकवण्यापूर्वी मनामध्ये तो उजळणी करत असतो. पण पांडुरंगाची गंमतच अशी आहे की त्याच्या पायावर डोकं ठेवलं की सगळं विसरून जातं. सगळा प्रपंच त्याच्या पायावर विसरून जातो. किती मागायचं ठरवून तुम्ही देवाजवळ जा, पायावर डोकं ठेवलं की सगळं विसरतं. तुम्ही प्रयोग करून बघा. काय प्रयोग करून बघा म्हणून मी सांगतोय, तुम्ही करताय म्हणून तर मी हे सांगतो. मी मनात ठरवून जातो देवाजवळ हे मागायचं आणि मस्तक टेकवलं की प्रपंचाचा विसरच तो परमात्मा होऊ देत नाही. प्रपंचाचा आठवच तो परमात्मा होऊ देत नाही. सगळा प्रपंच विसरला जातो. अर्थात हे सगळं होईपर्यंत पोलीस गप्प बसत नाही तिथले, ते उचलून बाहेर तेव्हाच मागायला प्रारंभ होईपर्यंत पोलीस हाकलून देतात तिथून. पण डोकं ठेवलं की सगळ्याचा विसर पडतो. जे मागायचं होतं ते विसरून जातो आपण. मग पांडुरंगाच्या चरणावर जसं डोकं ठेवल्याबरोबर प्रपंचाचा विसर पडतो, तसं कुरुक्षेत्र ही भूमी अशी आहे की इथं आल्याबरोबर सगळ्या अनात्म पदार्थाचं ममत्व विसरून जातं. इथं फक्त कर्तव्य कर्माची भूमिका जागी होते. या घटनेतून या मंडळींनी हे पाहिलं आणि मग ठरवलं की युद्धाकरता हीच भूमी चांगली आहे, कारण याच्यासारखं चांगलं धर्मक्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर संसाराचं ममत्व जातं. या क्षेत्रामध्ये आल्यानंतर कर्तव्य कर्माची भूमिका प्रगल्भतेनं आमच्या मनामध्ये निर्माण होते. या क्षेत्रात आल्यानंतर धर्मविचार वृद्धिंगत होतो. या क्षेत्रात आल्यानंतर धर्माचं प्राबल्य वाढतं आणि हेच क्षेत्र असं आहे की जे आम्हाला धर्मच्युत होण्यापासून वाचवतं. म्हणून धृतराष्ट्र धर्मक्षेत्रे असा शब्द वापरतो. आणि मग विचार आला की या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जर असं होत असेल तर हे क्षेत्र नेमकं कोणतं, या क्षेत्राचा नेमका विचार काय, कुठून निर्माण झालं हे क्षेत्र, याला कुरुक्षेत्र का म्हणायचं, याची पूर्वपीठिका, याचा इतिहास या क्षेत्राचा थोडासा सांगतो. संवरण आणि त्याची पत्नी तापती या दोघांच्या पोटी महाराज कुरुचा जन्म झाला. कुरुक्षेत्र असं याचं नाव आहे. हा कुरु म्हणजे कौरवांच्या कुलाचा मूळ पुरुष. याच्या नावावरून या कुलाला कौरव कुल म्हणून ओळखलं जातं. कौरव आणि पांडव हे दोन वेगळे धृतराष्ट्राच्या नंतर झाले. जेव्हा पंडू राजा जिवंत होता तोपर्यंत पांडव हे सुद्धा कौरवच होते, कारण तेही कुरुकुलातलेच आहे. कौरव म्हणजे धृतराष्ट्राची मुलं आणि पांडव म्हणजे पंडूची मुलं असा विभाग नाही. कौरव याचा अर्थ कुरुकुलात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती कौरव या नावाने ओळखली जाते. पांडव सुद्धा कुरुकुलात जन्माला आले, कारण पंडू राजा कुरुकुलात जन्माला आलेला आहे, त्यामुळे पांडवही कौरवच आहेत. पण धृतराष्ट्र माझे आणि पांडूचे असं म्हणतो तेव्हापासून पांडव वेगळे झाले. पंडूचं राज्य मानल्यापासून पांडव वेगळे झाले, नाहीतर हे 5 पांडवही मुळात कौरवच आहेत. हा कुरु राजा अतिशय धर्मसंपन्न होता. सगळीकडे धर्माची कीर्ती व्हावी, आपली कीर्ती व्हावी, याच्याकरता यशाचा शोध घेत हा बाहेर पडला. सगळ्या पृथ्वीवर याने विचरण केलं आणि जेव्हा याने द्वैत वनामध्ये या यशाचा, या कीर्तीचा शोध घेण्याकरता प्रवेश केला, तेव्हा या द्वैत वनामध्ये वाहणारी सरस्वती नावाची नदी पाहून त्याला फार आनंद झाला. इथं सरस्वती नावाची नदी आहे, पण ती आता गुप्त आहे. माझी गीता सरस्वती गुप्त, ही गुप्त मानली गेली. त्रिवेणी संगमावर प्रयाग क्षेत्रामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम आहे. तिथे गंगा आणि यमुना एकमेकींमध्ये मिसळलेल्या सरळ दिसतात, पण सरस्वती दिसत नाही, कारण सरस्वती ही गुप्त झाली. का गुप्त झाली? कारण महाभारतीय युद्धामधला नरसंहार पाहून ती इतकी घाबरली, ती लपून बसली, ती अजून बाहेर आलेली नाही. तिच्या गुप्त होण्याचं हे कारण सांगितलं गेलं. अशी गुप्त नदी राहू शकते, असू शकते. अनेक नद्या आजही गुप्त आहेत.
महाभारताने कलियुगाचं वर्णन करताना असं म्हटलंय की जेव्हा कलियुगातली शेवटची 800 वर्ष शिल्लक राहिलेली असतील त्यावेळेला या पृथ्वीवरच्या सगळ्या नद्या आटून जातील. सगळ्या नद्या 800 वर्ष जेव्हा कलियुगाला संपायला शिल्लक राहिलेली असतील त्यावेळेला या पृथ्वीवरच्या सगळ्या नद्या गुप्त झालेल्या असतील. नदी एकही तुम्हाला पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसणार नाही. नद्या आटणार आहेत. वेळ आहे अजून त्याला, घाबरू नका. 4,32,000 वर्ष कलियुगाचा कालावधी आहे. आता फक्त 5,000 वर्ष झाली आहेत. आपलं निभावतंय, आपली चिंता नाही. पुढचं पुढे बघून घेतील येणार आहे. ही सरस्वती नदी या द्वैतवनातून वाहणारी कुरूनी पाहिली, फार प्रसन्न झाला. या नदीमध्ये स्नान संध्यादी उपक्रम आटोपून जेव्हा कुरु हा राजा उत्तर दिशेला नदीतूनच चालायला लागला तेव्हा पंचक ब्रह्माच्या वेदीवर तो आल्याचं वर्णन महाभारत करतं. या सगळ्या संकल्पना स्पष्ट करण्याकरता आता माझ्याकडे वेळ नाही. थोडी पूर्वपीठिका सांगायची म्हणून सांगतो. या पंचक क्षेत्रामध्ये आल्यानंतर कुरूला असं वाटलं की ही भूमी इतकी चांगली आहे, इतकी चांगली आहे की या सगळ्या भूमीला आपण महाकालदायक बनवावं. इथं आलेल्यांना समाधान मिळावं, इथे आलेल्यांना धार्मिक व्हावं वाटावं, धर्मकार्य त्यांच्याकडून घडावं, अमुक व्हावं तमुक व्हावं, याच्याकरता ही भूमी चांगली वाटते, इथं प्रसन्नता आहे म्हणून आपण इथे इथे आपण महाकालदायक करावं, इथं कीर्तीला स्थापित करावं, यशाला या भूमीवर स्थापित करावं असं वाटल्यानंतर कुरु रथातनं खाली उतरले. भगवंताला प्रार्थना केली, भगवंताला सांगितलं की मला एक नांगर द्या. भगवंतानी सोन्याचा नांगर कुरु राजाला दिला. त्या नांगराने कुरूनं ही सगळी जमीन नांगरली. ती नुसती नांगरली नाही, त्या नांगराच्या एका बाजूला त्याने भगवान शंकराचा नंदी आणलाय, तो जोडलाय, आणि दुसऱ्या बाजूला यमधर्माचा रेडा आणलाय आणि तो दुसऱ्या बाजूला जोडलाय, आणि एका बाजूला नंदी आणि दुसऱ्या बाजूला यमाचा रेडा, या दोघांच्या खांद्यावर त्या नांगराचा जू ठेवून यांनी ही जमीन नांगरून काढली. आता नंदी आणि यम या दोघांचे, भगवान शंकराचं वाहन नंदी आणि यमाचं वाहन रेडा, ही दोन वाहनं आणून त्यांनी नांगराला जोडली. याचा अर्थ काय करायचा? याचा अर्थ आपल्याला टीकाकारांनी सांगितला की नंदी हे वाहन हे शौर्याचं लक्षण आहे, आणि यमाचं वाहन रेडा हे मृत्यूचं किंवा मृत्यूपासून किंवा भयाचं किंवा निर्भयाचं, काही सापेक्षतेने काही घेऊ शकतो आपण, याचं लक्षण आहे. ही भूमी या दोघांनी नांगरून काढल्यामुळे निर्भयता आणि शौर्य या दोन गुणांवर माणसाची कीर्ती पसरते. यमराजाला एका बाजूने यमराज हे तत्वज्ञानाचे अभ्यासक आणि तत्ववेत्ते समजले जातात. ऐका, नंदीचं शौर्य आणि यमाचं ज्ञान या दोन्हीनी ही जमीन नांगरून काढली. याचा अर्थ इथं येणाऱ्याला शौर्य आणि काय माणसाची कीर्ती कशावर पसरते? एखादा माणूस आम्ही एखाद्याची कीर्ती गातो, कशा करता गातो? एक तर त्याच्याकडे शौर्य आहे किंवा त्याच्याकडे वर्णीला जावा असा एखादा गुण आहे. या दोन गुणांच्या आधारावर शेवटी शौर्य हा सुद्धा गुणच आहे ना एका अर्थाने. माणसाची कीर्ती होते ती त्याच्या गुणावरच होते. या दोघांना आणून कुरु राजानं ही जमीन नांगरली. याच्यातून त्यांना दाखवून दिलं की या नांगरलेल्या भूमीमध्ये, या दोघांनी नांगरलेल्या भूमीमध्ये जो जो पाय ठेवील, जो जो इथं वास्तव्याला राहील, इथे क्षणकाल थोडा काळ जरी इथं राहिला तरी सुद्धा त्याचा परिणाम असा होईल की त्याला शौर्य आणि निर्भयता या दोन गुणांची प्राप्ती होईल. हे करून या दोघांना नांगराला जुंपून त्या कुरु राजाने एकूण 48 कोसाची ही जमीन नांगरून काढली.
ही जमीन नांगरून झाल्यानंतर भगवान प्रकट झाले. भगवंतांनी कुरुराजाला विचारलं, काय करता? मी तुम्हाला नांगर दिला, त्या नांगराने काय करता? त्यांनी सांगितलं, इथे शेती करणार आहे. कशाची शेती करता? कुरुराजांनी सांगितलं, माझी शेती अष्टांगाची शेती राहणार आहे. कोणत्या 8 अंगाची शेती राहणार आहे? कुरुराजांनी सांगितलं, मी जी शेती करतो आहे ती 8 अंगाची असणार आहे. तप, सत्य, क्षमा, दान, स्तुती, मोक्ष आणि योग यांची शेती मी करणार आहे. भगवंताने विचारलं, शेती करण्याकरता, हे सगळं धन पिकवण्याकरता बीज लागतं, बीज कुठून आणणार? कुरुराजांनी सांगितलं, बीज माझ्याकडे आहे. काय बीज आहे? माझं अंग हेच याचं बीज आहे. तप कुठे निर्माण होतं? माझ्या शरीरातून तपाची निर्मिती आहे. सत्याची अभिव्यक्ती शरीर धारणेशिवाय होत नाही. क्षमेची अभिव्यक्ती क्षमा कोण करतं? जो शरीरधारी आहे तोच क्षमा करू शकतो. ज्याला शरीर नाही तो क्षमा नाही करू शकत. सत्याची अभिव्यक्ती शरीर धारण केल्याशिवाय नाही. दान कोण करू शकतं? ज्याला शरीर आहे तो दान करू शकतो. या सगळ्याचं बीज आहे शरीर. आणि या शरीरातून कोणतं धान्य आपल्याला पिकवायचं आहे? या 8 गोष्टी आपल्याला पिकवायच्या आहेत. आपल्याला तप पिकवायचं आहे, आपल्याला सत्य पिकवायचं आहे, आपल्याला दान पिकवायचं आहे, आपल्याला क्षमा पिकवायची आहे, आपल्याला स्तुती पिकवायची आहे, आपल्याला मोक्ष पिकवायचा आहे, आपल्याला योग पिकवायचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पिकवायच्या. हे शरीर हे त्याचं बीज आहे. या देहात आल्यानंतर माणसाने तप, क्षमा, सत्य यांची शेती केली पाहिजे, हे पिकवलं पाहिजे. धनधान्याची शेती करणारा मनुष्य आपल्या लौकिक जीवनामध्ये ते प्राप्त करून घेतो. तसं इथं सुद्धा काही गोष्टी आपल्याला मिळतात. या गुणांची शेती करणं, याच्याकरता हा मानवी देह मिळाला, मी त्याची शेती करीन. भगवान म्हणाले, तुझ्याकडे शेत आहे, तू ते नांगरलेलं आहेस, त्याची या गोष्टींची शेती करण्याकरता तू कटिबद्ध आहेस. तुझ्याकडे त्याच्यासाठी बीज आहेत असं तू म्हणतोयस. एकटाच सगळं कसं करशील? एक काम कर, तुझं बीज मला दे. तू नांगरत पुढे निघालास की मी मागून बीज पेरत तुझ्या मागोमाग येतो. कोण म्हणालं? भगवान. याचा अर्थ असा की जेव्हा आपण या अशा गुणांकडे प्रवृत्त होतो आणि त्याच्याकरता आपलं शरीर वेचण्याकरता तयार होतो, त्यावेळेला भगवान सुद्धा आपल्याला सहाय्य करण्याकरता 2 पावलं पुढे येतात. भगवान सहाय्य करत नाही तसं नाही, पण या गोष्टीकडची आपली तयारी असली पाहिजे. त्याच्याकरता आपला देह वेचण्याची, बीज म्हणून देण्याची तयारी पाहिजे. भगवान लगेच प्रकट होतात. तप करणं म्हणजे काय? शरीर झिजवणं, हेच तर तप आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये तपाची व्याख्या करताना, स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा त्याची तप असं म्हटलं. प्राण, इंद्रिय आणि शरीर यांची आटणी परमात्मा प्राप्ती करता करणं, याला तप असं म्हणतात. तप म्हणजे एका जागेवर निश्चल बसणं, हे तप नाही. स्वरूपाची या प्रसारा लागी, याचे हे महत्व आहे. आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता माणसानं कशाची आटणी करावी लागेल? देह, इंद्रिय आणि प्राण यांची आटणी करणं, यांना झिजवणं, यांना तप असं म्हणतात. याला तप म्हणतात. हे तप पिकवायचं आहे ना, शरीर झिजवलं पाहिजे. शरीर हेच बीज आहे. आम्हाला हे शरीर प्राप्त झालं, देवाने आम्हाला बी दिलंय या शेती करता. देवाने आम्हाला जमीन दिली आहे. आमचा पुरुषार्थ हीच जमीन आहे आम्हाला. महाभारताने यालाच जमीन म्हटलं. क्षेत्रम पुरुषकारस्तु दैवम बीज उदाहृतम क्षेत्र पुरुष समायोगात तथा सस्यम समृद्धते. महाभारताने विचार सांगितले. क्षेत्र म्हणजे शेत. आमचा पुरुषार्थ हेच शेत आहे. दैवम बीजम उदाहृतम, आणि आम्ही पूर्वजन्मी केलेली कर्म हीच बीज आहे. आमच्या पुरुषार्थामध्ये आमच्या कर्माचं रोपण केलं की मग हे सगळं पीक निर्माण होतं. क्षेत्र पुरुष समायोगात तथा सस्यम, सस्य म्हणजे पीक, तथा सस्यम समृद्धते. आमच्या पुरुषार्थाच्या
शेतामध्ये आमच्या कर्माच्या बीजाची लावणी करणं, याच्यामध्ये आमच्या जीवनाचं पीक उजळून निघत असतं. महाभारताने चिंतन केलं. दैवम बीजम उदाहृतम. आमचं प्रारब्ध हेच बीज आहे, आमचा पुरुषार्थ हीच जमीन आहे. वेगवेगळ्या अंगाने 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ योगाचा विचार. तिथं क्षेत्र कोण आणि क्षेत्रज्ञ काय याचा विचार भगवंतानी मांडलाय. पुढे त्याचा विचार होईल, नाही तर मी फार विस्तार आता त्याचा करत नाही. कुरुराजांनी सांगितलं, हे शरीर हेच बीज आहे, मी या शरीराचीच पेरणी करणार. याच्यातून काय निर्माण होणार आहे? याच्यातून तप निर्माण होईल, याच्यातून सत्य निर्माण होईल. सत्याचा प्रयत्न, सत्य पाळायचं असेल शरीर झिजवावं लागतं. कुणालाही शरीर झिजवल्याशिवाय सत्याचं ज्ञान आतापर्यंत झालेलं. सत्यस्य वचनम श्रेयः सत्यज्ञानम तु दुष्करम यद्भूत हितम अत्यंतम एतत् सत्यम मतम मम. महाभारताने विचार मांड. सत्य पचवायचं असेल तर शरीर झिजतं. शरीराला धक्का न लागू देता सत्याचं आचरण घडत नाही. मला धक्का नाही लागला पाहिजे, पण सत्य पाळलं गेलं पाहिजे. नाही, सत्याचं आचरण करायचंय, आम्हाला शरीर झिजवलं पाहिजे. कारण सत्य म्हणजे काय? खरं बोलणं एवढ्याला सत्य म्हणत नाहीत. नारद महर्षींनी महाभारतामध्ये सांगितलंय, सर्व भूतमात्रांचं हित ज्याच्यामध्ये साठवलेलं आहे त्याला सत्य म्हणतात. यद्भूत हितम अत्यंतम एतत् सत्यम मतम मम. हे माझं मत सांगतो मी तुला. धर्मराजाला उपदेश करताना नारद महर्षी बोलतात, सर्व भूतमात्रांचं हित ज्याच्यामध्ये साठवलं ते सत्य आहे, आणि ज्याच्यामध्ये भूतमात्रांचं हित आहे ते सहजासहजी मिळत नाही, त्याला झिजावं लागतं. तुमचं आमचं हित करून देण्याकरता तुकोबाराय झिजले, तुमचं आमचं हित करून देण्याकरता ज्ञानोबाराय झिजले, चोखोबाराय झिजले, जनाबाई नामदेवराय झिजले. म्हणून आज आम्हाला आमचं हित कळतं. लोपले ज्ञान जगी हित नेणं की कोणी, म्हणून ज्ञानोबारायांचा अवतार झाला. अवतार पांडुरंग नाव ठेवी. काय केलं त्यांनी आमच्या करता? अरे प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली. किती दुःख ज्ञानोबारायांनी झेललं तुमच्या माझ्या करता. लोकांची अवहेलना, लोकांकडून निंदा, लोकांचा मार खाल्ला, लोकांनी गावातून हाकलून काय दिलं, मूठभर पीठ काय मिळू दिलं नाही, फुटकं खापर काय मिळू दिलं नाही. किती झिजावं ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्या करता, किती झिजावं तुकोबारायांनी. आज आमचं हित आम्ही या देशामध्ये मानतो, कारण या देशाच्या पायामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते झिजलेत म्हणून. आज आम्ही स्वातंत्र्याच्या गप्पा मारतोय. म्हटलं तर कुरुक्षेत्र, म्हटलं तर श्रीशैल्य, म्हटलं तर रामेश्वर, म्हटलं तर काशी, कुठेही जाऊ शकतो. पण शिवाजी महाराज झिजले नसते तर काशी क्षेत्र आज डोळ्याला दिसलंच नसतं. ते झिजले म्हणून हे आज दिसतं, आहे का नाही? आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरातेची तप, आहे का नाही सांगा? त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज आम्ही उभे आहोत या मातीवर पाय रोवून.